एकदा एका राजाने आपल्या प्रधानाला प्रश्न विचारला, या जगामध्ये ज्ञान श्रेष्ठ आहे का आचरण श्रेष्ठ आहे? आता प्रधानाने प्रश्न ऐकला, पण आता राजाला उत्तर द्यायचंय. राजा म्हणाला, प्रधानजी, या प्रश्नाचं मला समर्पक उत्तर हवंय आणि जर उत्तर व्यवस्थित नाही आलं तर तुम्हाला प्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागेल. मग त्यावेळी प्रधानजी म्हणले, राजेसाहेब, इतका अवघड प्रश्न असेल तर मला एक 4 दिवसाचा वेळ द्या. आणि राजा म्हणाले, ठीक आहे, तुला 4 दिवसाचा वेळ दिला. आणि त्या दिवशी प्रधानाने त्याचं राज दरबारातलं सगळं काम आटोपलं आणि घराचा मार्ग धरला. आणि जाता जाता त्याने खजिनदाराच्या तिथे खजिनदारा देखत खजिन्यामधील एक मूठ भरून मोहरा आपल्या खिशात टाकले आणि घरी गेला. खजिनदाराने पाहिलं, पण खजिनदाराला वाटलं प्रधान आहे, आपण कसं बोलावं त्यांना, काहीतरी अर्जंट काम असेल, सांगतील उद्या, म्हणून खजिनदाराने सोडून दिले. दुसऱ्या दिवशी प्रधानजी दरबारामध्ये आले. दिवसभराचं कामकाज आटोपलं. पुन्हा संध्याकाळी घरी जाताना ते खजिनदारा देखत एक ओंजळ भरून मोहरा घेतल्या. खजिनदार म्हणला, काल मुठभर घेतल्या होत्या, आज ओंजळ भरून? आणि त्या ओंजळभर मोहरा दोन्ही खिशांमध्ये भरल्या आणि प्रधानजी घरी. आता इथं खजिनदार टेन्शन मध्ये, का तर हिशोब त्याला द्यायचा आहे ना. आणि म्हणून त्या खजिनदाराने राजाच्या कानावरती ही बातमी घातली, राजेसाहेब, काल प्रधानजीने एक मुठभर मोहरा घरी नेल्या. मला वाटलं काहीतरी काम असेल म्हणून अर्जंटमध्ये सांगितलं नाही, पण आजही प्रधानजींनी एक ओंजळ भरून मोहरा घेऊन गेलेले आहेत. हिशोबामध्ये मला लिहिणं अवघड जातंय. राजा म्हणाले, अरे तो प्रधान आहे, तो कशाला चोरी करेल एवढ्या सोन्याची थोड्या थोड्या मुठभर आणि ओंजळभर? ज्याच्याकडे हजारो सुवर्ण मुद्रा पडल्या असतील, तो मुठभर सुवर्ण मुद्रा कशाला चोरेल? प्रधान म्हणाला, तो खजिनदार म्हणाला, राजेसाहेब, तुम्हाला माझ्यावरती जर विश्वास नसेल ना, उद्या प्रधानाच्या घरी जायच्या वेळेला तुम्ही माझ्या तिथे येऊन दबा धरून बसा आणि तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी पहा. तिसऱ्या दिवशी प्रधानजी दरबारामध्ये आले. आल्यानंतर दिवसभराचं कामकाज आटोपलं आणि ठरल्याप्रमाणे राजा आणि खजिनदार तिथे दबा धरून बसले. आणि दबा धरून बसल्यानंतर पहिल्या दिवशी मुठभर, दुसऱ्या दिवशी ओंजळभर, तिसऱ्या दिवशी तर आता प्रधानाने कमालच केली, पिशवीच आणली आणि पिशवीमध्ये मोहरा भरायला सुरुवात केली. आणि राजा आपल्या डोळ्यांनी पाहतोय. राजाला इतका क्रोधी झाला आणि त्याने तिथंच सैनिकांना आदेश केला, अटक करा ह्या प्रधानाला. जर ह्या राज्याचा प्रधानच चोऱ्या करत असेल तर बाकीच्या सामान्य जीवांचं काय? आणि म्हणून त्या राजाने त्या प्रधानाला दरबारामध्ये हजर करण्यास सांगितले. चौथ्या दिवशी दरबारामध्ये प्रधानाला हजर करण्यात आलं आणि सांगण्यात आलं, प्रधानजी, या चोरीबद्दल तुम्हाला फाशीची शिक्षा देण्यात येत आहे आणि म्हणून तुमची काही शेवटची इच्छा असेल तर मला ती सांगा. शेवटची इच्छा म्हणून त्या प्रधानाला विचारली. त्यावेळी प्रधान म्हणाला, राजेसाहेब, माझी काहीच इच्छा नाहीये, मला फक्त तुम्हाला एक आठवण करून द्यायची आहे. 4 दिवसापूर्वी तुम्ही मला एक प्रश्न विचारला होता, ज्ञान श्रेष्ठ आहे का आचरण श्रेष्ठ? आणि त्याकरता मी तुम्हाला 3 दिवसाचा वेळ मागितला होता. राजे म्हणाले, हो, लक्षात आहे माझ्या, पण मी काय तुला चोऱ्या करायला सांगितल्या का? त्यावेळी प्रधान म्हणाला, राजेसाहेब, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता मला असं वागावं लागलं. ज्या दिवशी तुम्ही मला प्रश्न विचारला ना, त्या दिवशी माझ्याकडे ज्ञानासहित आचरण होतं, म्हणून मी प्रधान पदावरती होतो, त्या प्रधानाच्या खुर्चीवरती तुमच्या बाजूला बसलेलो होतो. आज माझ्याकडे तेच ज्ञान जशास तसं आहे, पण माझं आचरण बिघडलंय. मी प्रधानाच्या खुर्चीवर नसून कैद्याच्या कोठडीमध्ये उभा आहे. का तर माझं आचरण बिघडलंय. राजेसाहेब, जितकं ज्ञान महत्वाचं आहे तितकंच आचरणही महत्वाचं आहे. हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. नुसतं ज्ञानही काही कामाचं नसतं. ज्ञानासहित आचरण माणसाच्या जीवनाला शुद्धता देतं. ज्ञान कमवलं, डिग्र्या घेतल्या, एक सुंदर वाक्य आहे, डिग्रिया तो आपके शिक्षा की खर्चों की रसीदें है, असली शिक्षा वही है जो आपके किरदार में झलकती. त्याला ज्ञान म्हणा. ते ज्ञानासहित आचरण आपल्या जीवनामध्ये कमवा. नुसतं ज्ञान काहीच कामाचं नसतं.